आमचं खेळ मग इटी दांडू हं, गोट्या. हं, मी हाजापुरात आमच्या मामाच्या शाळेला होतो. हं, मला काय करायचं, मला गोट्याला जमायचे म्हणजे माझा नियम लय हं. असं गद पाडलेले असायचे, रेषे गाडी ओढलेली असायची, असं किती पण चटकून ती त्याला झोंग म्हणायची. झोंग बर. ती लावलेली असली ना, हां, कुठली सांगितलेली गोटी 100% हाणणार म्हणजे हाणणार. हां, आणि मग मी बारका मला काय करायची माहिती आहे पोरं, हां. हे तू माझ्याकडे होयच बरं का, तू माझ्याकडं. हां, मग त्यानं म्हणायचं नाही नाही नाही, आम्ही घेणार आहे, हं, आम्ही घेणार आहे. मग गोट्या तुम्हाला तू इटी दांडू हं, बॅट बॉलला आम्हाला कोण हात लावू द्यायचं नाही, हां. कारण ज्याचं रान त्याचीच बॅट आणि त्याचाच बॉल. बर. मग आम्ही मागाव तर उद्या येऊच नको तू आमच्याकडं. हां, हे लय अवघड कंडिशन होतं ह्याचं. ही एवढं मात्र खेळ आमचं एक नंबरचं खेळ बा, बर. गोट्या अधिक इटी दांडू. आणि इकडे शहराला आलं की इकडं होतं त्या टायमाला मग सगळी गोळा करायची आणि मग हे आपलं काय कबड्डी. शरड्या माग. शेरड, हां. शेरड रान मोकळं हो सगळं, हां, कुठं जात नाही शेरड माहिती आहे. हां, सगळी बाया पोरी सगळीच मिळून खेळणार आम्ही. हां. हा होय. हा लय ही करून आवडीचं खेळ म्हटलं तर ही दोनच. बर. बॅट बॉलला मस्त खेळ वाटायचं, पण परिस्थिती तसं नसायची आमच्याकडं. हां. आणि तेव्हा ते 5 रुपयाला बॉल यायचा, 5 रुपयाला तसला तो एक नंबरचा बॉल. आता कितीला आहे काय माहित. बर. ती वर्गण काढायच्या. हां, नाही एखाद्याने 5 पैसे कमी जर दिलं, हां. मग त्याला म्हणायचं तू एवढे दिवस खेळायचं नाही तिथं, हं, आणि त्याच्यानंतर तो किती राहते त्या हिशोबाने पुन्हा खेळायचं. बर. आणि बॅटी कसल्या हां, फळीचा तुकडा आणायचा, हां. त्याला कोयत्यानं हाणून हाणून हाताला निम घटन ते त्याला दसुड्या तशाच राहायच्या, बॅट करायची आणि तसल्या बॅटनं खेळायचं. हां. आणि रानातनं जाऊन ह्याची लाकडं आणायची आणि लाकडं रवायची, आणि इकडं काहीतरी डबडे बिबडे ठेवायचं. हां. तसल्या उन्हात पण ऊन नाही आणि ताण नाही आणि काय नाही, हां. नुसतं बघायचं बघा क्रिकेट. हां. आपल्याला कोण घेत नव्हती क्रिकेटमध्ये, होय. येतच बी नव्हतं. हं. आणि आपण मी पैसे बी भरत नव्हतो.